वडिलांचं मला खूप सपोर्ट होता आधीपासून, अजून पण खूप सपोर्ट आहे. जे काय करायचं ते टॉप करा एकदम. माझ्या एज्युकेशनल लाईफमध्ये खूप साऱ्या टर्न्स आहे. माझं फर्स्ट ऍडमिशन मी घेतलेलं आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. मी सेकंड इयर पर्यंत करू शकलो. ते वय कमी होतं, काही गोल्स नव्हते की 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघायचंय. तर मला त्या 2 वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून फेल्युअर आलं आणि मला बॅकफूट घ्यावं लागलं. तर त्याच्यानंतर मी जवळजवळ 15 ते 20 दिवस स्वतःला एका रूममध्ये बंद करून मला लिटरली कॉलेजमधून काढलेलं. कारण की जो इंजिनिअरिंगचा नियम असतो की तुम्ही ठराविक विषय जर पास झाले तरच तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकता. जसं त्याला म्हणतात इयर ड्रॉप, वायडी म्हणतात त्याला. तर ऍक्च्युअली मी वायडी झालेलो, माझं इयर ड्रॉप झालेलं सेकंड इयरला असताना. आणि माझे पप्पा डॉक्टर, सगळं हार्ड अर्न मनी, असं नाही की आपण कुठून तरी पैसे आणले आणि ते डम करतोय आपण. तर मी वेस्ट केले, माझ्या वडिलांचे 2 वर्षाचे पैसे वेस्टच केले ना. आणि त्यावेळेस मला चांगला आठवतो 1 वर्षाची फी ऑलमोस्ट 1-2 लाख रुपये होती. तर 2 वर्षाचा पूर्ण कालावधी, ते 1-2 लाख रुपये, 1-2 वर्षाचे रूमचा खर्च, असे मी 4-5 लाख रुपयाचा चुराडा केला पूर्ण. तर मला हे परत कसे मिळवायचे आणि खूप मोठं कसं काय करून दाखवायचंय. आणि मला चांगलं आठवतं ज्यावेळेस मी माझ्या कॉलेजवरून जो माझा आपण बोलतो की लिव्हिंग सर्टिफिकेट असतं, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, जेव्हा घरी घेऊन आलो तेव्हा माझ्या वडिलांकडे बघितलं की ते म्हणे तू काय करतोय, म्हणे तू लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आलेला आहे, आता तू काय करायचं, तू धोंडा पाडशील तुझ्या पायावर, तुला जखम होणार त्या गोष्टी. कारण की ते मला अजून पण बोलतात की आई वडील आयुष्यभर नसतात, जे करायचं ते तुलाच करायचंय. 2 आठवडे तुम्ही रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं. 15 दिवस. आणि त्या 15 दिवसांना तुम्ही एक वेगळं नीरज बाहेर आला. बरोबर. त्या 2 आठवडे डोक्यात काय विचार चालू होते? तुम्ही मला विचारशाल 2 आठवडे काय होतं, तर मला 100% ही गोष्ट समजली की मी ज्या फील्डमध्ये गेलेलो मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ती माझ्यासाठी बनलेली नाहीये. माझी जी आवड मी सापडली ती म्हणजे मला लोकांशी बोलायला आवडतं. की मी अशी फील्ड मला शोधायची होती की मी जिथे लोकांशी कनेक्ट करू शकेल, लोक मला समजू शकतील की याला काय विकायचं आहे, याची काय इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आज आपण. तर मला नक्कीच समजलं की हॉस्पिटॅलिटी किंवा रेस्टॉरंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट या बिझनेस ह्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच 100% देऊ शकतो आपले. फेल्युअर आलं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असं बिलकुल नाहीये. तुमच्यामध्ये स्पार्क आहे, तुम्हाला जर काय करायची धमक आहे, तर तुम्ही 100% ते फेल्युअर मधनं काहीतरी शिकूनच तुम्ही वर येणार. ही अशी गोष्ट. एक उपाय सुचला की आता इंडियात काय नाही करायचं तर बाहेरच जायचं. आणि त्याच्यानंतर मग जर्नी चालू झाला 2019. पुढचा 3 वर्ष हॉस्पिटॅलिटीचा स्टडीज. तर 2021 साली स्वतः सगळी तयारी करून, विजा गोष्टी असतील, बँक्स असतील, बाकीचे सगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतील, US मध्ये एक छान जॉब मिळवला हॉस्पिटॅलिटीमध्ये. आणि आज तुम्ही बघताच आहे शेखर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज आपले भरपूर रेस्टॉरंट चालू आहेत. आणि इथून पुढे बी जसं आपण चर्चा केली, आपलं स्वप्न आहे की मॅकडॉनल्ड सारखं किंवा मोठ्या मोठ्या फ्रँचायसी सारखं टिक्का हाऊस तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये नक्कीच अमेरिकेत सगळ्या स्टेटमध्ये 50 स्टेट 100% हाऊस दिसणार. वा वा. ते जेव्हा तुम्ही अमेरिकेत आले तेव्हा त्या जेवन विजावर. ओके, नाईस, व्हेरी नाईस. कुठल्या कॉलेजला होतं? माझं कॉलेज UI ग्लोबल पुणे, मनपामध्ये. ओके. मित्रांनो, फार फार महत्वाचा पॉइंट बोललेत नीरज भाऊ. अपयश हे आयुष्यामध्ये सगळ्यांनाच येत असतं. बरोबर. तुम्ही त्याच्यातनं काय शिकता हे फार महत्वाचं. आणि इथं बघा नीरज भाऊंनी काय त्या 15 दिवसात त्यांना एक कळालं की इंजिनिअरिंग आपली फील्ड नाहीये. ठीक आहे, बाकी किती फील्ड आहेत, तुम्ही ते ट्राय करा. तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे विकनेसेस काय आहेत हे माहीत असणं फार महत्वाचं आहे. आणि इथं नीरज भाऊ तुमचं तर कौतुक आहेच. तुम्ही खचून न जाता त्याच्यातनं बाहेर आले आणि आज तुम्ही एवढी मोठी प्रगती छान केली. पण तुमच्या आईवडिलांचे खरंच खूप खूप आभार मानायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली, सपोर्ट केला.